एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथील महालक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पुणे येथील अक्षर भारती संस्थेच्या वतीने 500 पुस्तकांचे ग्रंथालय शाळेस देण्यात आले। या ग्रंथालयाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते भानुदास आभाळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना आभाळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी जीवनातील ध्येय गाठण्यासाठी वाचनाचा छंद जोपासावा। वाचन संस्कृती समृद्ध केल्यास यशाचा मार्ग सुकर होतो। अयाज सय्यद यांनी वाचनामुळे माणूस अधिक प्रगल्भ होत असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी वाचनालयाचा जास्तीत जास्त उपयोग करावा असे आवाहन केले। भाऊसाहेब कासार यांनीही वाचन हे मनाचे अन्न असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करून त्यावर अभिप्राय लिहावा असे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील धुमाळ यांनी केले। सूत्रसंचालन रामदास कासार यांनी केले। यावेळी मारुती आभाळे, सूरज काळे, श्रीकांत लगड, महेंद्र बोटे आदी उपस्थित होते। एबीपी न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी सचिन लगड, राजूर। ध्येय आहे की मुलांनी शिक्षण घ्यावं, शिक्षणापासून वंचित राहू नये, हे ध्येय कुठेतरी ते सार्थ होताना दिसतंय जेव्हा त्यांनी हे सर्व करतायत। आणि ध्येय ठेवा, 50 ध्येय ठेवू नका। ध्येय करायचं असेल ना, अभ्यास करायचं ध्येय ठेवा। कोणाला उन्हाळ्या करायचं ध्येय ठेवायचं असेल ना, त्याने उन्हाळ्या करायला मग अभ्यासाचं ध्येय नाही ठेवायचं। आणि मोठं झालं म्हणायचं नाही की अरे मी अभ्यास केला असतो तर बरं झालं असतं, आता मला शेणखोड करायला लागतंय आणि मला पाणी भरायला लागतंय ऊसाला। ध्येय एक ठेवा, चांगलं ठेवा आणि उत्कृष्ट ध्येय ठेवा। त्या ध्येयापर्यंत जाण्याची मजल गाठा। या विद्यालयात खूप मानाचा विद्यार्थी आहे आणि ते विद्यार्थी कुठे कुठे पोहोचले सर्वांचं तुम्ही ऐकलंय। कोण PSI झालंय, कोण शास्त्रज्ञ झालंय, कोण MPSC UPSC झाले, कोण जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी झाले। त्याचं प्रत्येकाला ध्येय ठेवायला पाहिजे। आमचं पण ध्येय होतं पण आम्हाला ध्येय सांगायला कोण नव्हतं। तुम्हाला तरी ऍटलिस्ट ध्येय सांगायला कोण इथे आहे। अभ्यास करा। आमच्या पालकांनी आमची शाळा कधी पाहिली नाही, तर असं ध्येय माझी माय संगमा केटे पवना केटे म्हणजे सोनं आणि पवळ आपण मराठीत पण म्हणतो, संस्कृत मध्ये पवळ। संगमा केटे पवना केटे इल्लमीनम्मा संगमा केटे पवना केटे इल्लमीनम्मा सोनं नको मला, मोती नको मला, गाणं तुझे माझे माय। गाणं तुझे माझे माय। संगमा केटे पवळमा केटे मीने मीने मीनम्मा मीने 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 मीनम्मा काढक वेळी करक वेळी काढक वेळी करक वेळी। मी काय करतो माहिती का, एक वाक्य तमिळमध्ये त्याच रूपांतर मी एक मराठीत केलंय, ते पण म्हणतो मी, तुम्हाला अर्थ पण लक्षात येईल। काढक वेळी करक वेळी मोठ्या नावात नाही येते, पाठीमागची मुलं कवेली करक वेळी
राजा आणि ना त्याच्याकडे अनेक लोक त्या ठिकाणी होते आणि त्या लॉकडाऊनमध्ये ना एक काळा रंगाचा त्या ठिकाणी लोक होता त्याने डोळा फुल त्या ठिकाणी नव्हता तरी तो लोक सुद्धा आहे ना तो लोक त्या राजाला खूप आवडायचा काळाचा खूप आवडायचा आणि एक दिवस काय झालं आता हे जे काही इतर लोक ते लोक त्या राजाची सतत चिडवायचे थोडक्यात आहे का नाही आणि मग ते म्हणायचे की अरे अशा कसा वगैरे असतं ना राजाचा आणि मग असं असताना तर त्या राजाने एक दिवस त्या ठिकाणी असंच इतर नोकरांकडून लांबून ऐकलं की अरे या माझ्या लाडक्या नोकरांना ना हे इतर नोकर काय करताय चिडवताय काय करताय चिडवताय मग त्यांनी काय केलं बरं तो म्हटला की बरं येईल माझ्या लक्षामध्ये एक दिवस ते माझ्या लक्षामध्ये लाडक्या नोकराला काय चिडवताय ना ते माझ्या लक्षात येईल मग राजाने एक दिवस आदेश टाकला दरबारामध्ये की आता सर्व जे काही लोक आहेत त्यांनी त्या ठिकाणी माझ्या बरोबर याला यायचंय शिकारीला या ठिकाणी यायचंय म्हणजे सर्व लोक त्या ठिकाणी शिकारीला निघाले राजा मस्त वेगळी त्या उंटावरती बसला आणि जे काही इतर जे काही लोक होते ते मस्तपैकी आपल्या काय असे त्या ठिकाणी निघाले आणि त्या लवकरांसोबत हा जो काही काळ्या वर्गाचा लवकर जो आहे त्याला पण त्या ठिकाणी त्यांच्या वळीत जसा वंदा आदेश सोडण्यात आला होता तसंच त्यांनी लवकरांना त्या ठिकाणी त्या राजाने आदेश सोडला आणि मग त्याला पण त्या ठिकाणी यावं लागलं त्यांच्यासोबत आणि मग तो पण त्या ठिकाणी आल्यानंतर आता त्या ठिकाणी त्यांची जी काही त्या ठिकाणी पलीकडे होतं मग त्या ठिकाणी त्यांची एक दुपारपर्यंत जी काही त्यांचा जो काही प्रवास आहे तो प्रवास त्या ठिकाणी त्या वारंवारपर्यंत त्या ठिकाणी गेल्यानंतर राजाने जो काही आपली जी काही ताफा जो काय आहे तो ताफा त्या ठिकाणी त्यांनी थांबवल्यानंतर राजाने त्या उंटाला खाली बसवलं तो राजा त्या ठिकाणी तिथून उतरल्यानंतर इतर लोक पण थांबले आणि तो राजा म्हणाला की महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.